आज राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह आहे आणि आग्र्यातील लाल किल्ल्यावर शिवजयंती धडाक्यात साजरी केली जाणार आहे। संध्याकाळी 6 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। तर या सोहळ्याला मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। तर आग्रा ज्या ठिकाणावरून सुटका करून घेतलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी, तिथेही शिवजयंती साजरी केली जाणार आहे आणि त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित असतील। तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस आणि त्याचबरोबर यूपीचे जे सीएम आहेत योगी आदित्यनाथ हेही उपस्थित राहणार आहेत। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। राज्यामध्ये या जयंतीनिमित्त एक उत्साह आहे, जोश आहे। राज्यामध्ये उत्साह आहे, मात्र ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श झाले त्या ठिकाणी जर शिवजयंती होत असेल तर त्या ठिकाणी काय माहोल असू शकतो याची तुम्ही कल्पना करू शकता। मी सध्या आग्र्याच्या लाल किल्ल्यावर आहे आणि मी तुम्हाला पहिला किल्ल्याचा एक माहोल दाखवतो। आपण बघतोय याच गेटवर महाराजांचा सर्वात आधी पहिला अपमान करण्याचा प्रयत्न केला ते हेच गेट आहे आणि याच गेटच्या बाजूला या ठिकाणी आपण बघतोय विनोद पाटील यांचा आयोजित कार्यक्रम आहे। विनोद पाटील माझ्यासोबत आहेत। दादा, मी जसं आधी म्हटलं की महाराष्ट्रात जोश आहे, उत्साह आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। पण ज्या ठिकाणी छत्रपती होते, ज्या ठिकाणाहून छत्रपतींनी एक गर्जना केली, महाराष्ट्राचा स्वाभिमान कसा असतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला, त्याच ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा काय तुमचा म्हणजे मानसिकता आहे, सूड आहे का याच्या मागे? याच्या मागे दोन कारणं आहेत। एक, अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राची पुरते मर्यादित आहे का आणि एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित आहे का असं चित्र रंगवण्याचा प्रयत्न होत आहे। पण तसं नाही, महाराज ही देशाची संपत्ती, ही इज अ नॅशनल हिरो। हे महाराजांचे विचार देशात आपल्याला काम आहे पसरवण्याचे। दुसरा विषय असा होता की आमच्या मनात एक विचार आला की 350 वर्षापूर्वी किंवा त्यापेक्षा कमी जास्त काळामध्ये ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैद करण्याचं काम केलं आणि त्याच वास्तूमध्ये छाताडावर उभा राहून आम्ही शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा देऊ शकतो। मी तेच म्हटलं, एक सूड भावना सुद्धा आहे त्यात। निश्चित आहे। आणि महाराजांनी जो पराक्रम केलाय, 18 पगड जातीच्या शिवभक्तांना घेऊन पराक्रम केलाय, मावळ्यांना घेऊन पराक्रम केलाय, तो आजच्या पिढीला कळायला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज काय आहे आज कळायलाच कोणी सांगायला त्याला तयार नाही। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, आग्रा।